मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पहाटेच मुंबईमध्ये परतलेले आहेत। अमित शहांसोबत भेट झाल्याची माहिती आहे। तर पुढील काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाबाबत दिल्लीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। राज्यामध्ये पुढील काही दिवस मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याचे संकेत देखील आहेत। तर मुख्यमंत्र्यांकडून भाजपच्या इतर शीर्षस्थ नेतृत्वांबरोबर भेट झाल्याचीही सूत्रांची माहिती आहे। तर मुख्यमंत्र्यांपाठोपाठच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देखील लवकरच दिल्ली दौऱ्यावरती जाणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। आणि याच संदर्भामध्ये आपण अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळे यांच्याकडून। अभिषेक, मुख्यमंत्री फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावरून पहाटेच मुंबईमध्ये परतलेले आहेत। दिल्लीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडलेल्या आहेत, त्यांची कोणासोबत भेट झालेली आहे, काय चर्चा झाल्यात? पुढील काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे विलीनीकरण होण्याची शक्यता आहे आणि त्याच अनुषंगानं राज्यातल्या मित्रपक्षांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा भाजप असेल यांच्यामध्ये चर्चेची खलबतं आपल्याला होताना दिसत आहे। तर एकूणच पुढील काही दिवसांमध्ये मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत आहे आणि त्या अनुषंगानं या गोपनीय बैठका होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। एकूणच मुख्यमंत्र्यांच्या या गोपनीय दौऱ्यामुळे राजकीय चर्चांना देखील उधाण आल्याचं आपल्याला दिसतं। एकूण काही शीर्षस्थ नेतृत्वांसोबत देखील मुख्यमंत्र्यांची चर्चा देखील झालेली आहे। मध्यरात्री उशिरा मुख्यमंत्री हे परतलेले आहेत। मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ सुनेत्रा पवार या देखील लवकरच दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची देखील माहिती आपल्याला मिळते। अगदी धन्यवाद अभिषेक या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।